नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 34. अविनाश घरी येतो. मिस्टर माने त्याला विचारतात, कुठे होता? तुला घरी सांगता येत नाही का? रागात अविनाशला विचारतात. मी कामासाठी गेलो होतो. माझा फोन खराब झाला आहे. आता लंडनला चाललो आहे आपल्या ऑफिस बघायला, अविनाश म्हणतो. मिस्टर माने त्याला खूप बरं वाटलं. काही दुसरं काम करू नको, चांगला राहा, नवीन फोन घे, आम्हाला कॉल करत राहा. तुझी मॉम किती रडत आहे? मिस्टर माने म्हणतात. मॉम तू पण येते का? थोडे दिवस माझ्यासोबत, तुला बरं वाटेल, मला पण सोबत होईल. तुम्ही पण चला, नंतर थोड्या दिवसांनी इथं या, अविनाश म्हणतो. मिस्टर माने आणि मिसेस माने पण त्याच्यासोबत लंडनला जातात. अविनाशला बरं वाटले. मॉम डॅड माझ्यासोबत आहे. तो खूप घाबरला होता. थोड्या वेळाने त्यांनी तयारी केली आणि निघून जातात. राहुलने रियाला कॉल केला होता. काय करत आहे? खूप आठवण येते. आज वहिनीने सार्थकला ओवाळले. असं वाटत होते तू हवी होती. आपला पण पाडवा झाला असता, राहुल म्हणतो. पुढच्या पाडव्याला आपण मस्त पाडवा करू, सगळ्यांना आठवण राहील. असं गिफ्ट तू मला दे, रिया म्हणते. आता तुला पण गिफ्ट देऊ शकतो. तुला काय हवं आहे? राहुल म्हणतो. मी शॉपिंग करेल तेव्हा सांगेल, रिया म्हणते. राहुल पण बोलतो, चालेल. किती वेळ प्रेमाच्या दुनियात असतात. त्यांच्या गप्पा रंगात येतात. किती वेळाने ते कॉल कट करतात. नव्या झाले का? आपल्याला निघायचे आहे, सार्थक म्हणतो. साऊ बघ तुझ्या डॅडीला कशी घाई झाली आहे आपल्याला सोडून यायची, नव्या म्हणते. तू तर म्हणत आहे नको जाऊ. साऊ तू जाणार नव्हती ना? तू पण जात आहे? अजून मला बोलत आहे का? सार्थक म्हणतो. नव्या काही बोलत नाही. साऊ पण निघते. योगिता सोबत बोलायला गेले. राहुल पण बाहेरच आला. साऊ लवकर ये, आपण मस्त मस्ती करू, तुला मी मिस करेल, राहुल म्हणतो. मी पण तुम्हाला खूप मिस करेल अंकल, साऊ म्हणते. सार्थक आणि नव्या साहू नव्याला बाहेर जायला निघतात, माहेरी जायला निघतात. आता आपले घर सुनं सुनं लागेल. बडबड मशीन गेलं, योगिता म्हणतात. सार्थक आणि नव्या साऊ तिच्या आईबाबाकडे पोचले. तिच्या आईने त्यांना दरवाजात उभे केले. ताट बनवून आणले. त्यांचं औक्षण करून त्यांना घरामध्ये घेतले. तिच्या बाबांनी लगेच साऊला जवळ घेतले. तिला चॉकलेट दिली. साऊला खूप आनंद झाला. सार्थकला नव्याच्या आईने फराळ दिला. त्यांच्या गप्पा चालू होत्या. सार्थक आता जेवण करून जा, नितीन म्हणतात. सार्थकला पण तेवढाच वेळ साऊ आणि नव्यासोबत घालवता येईल. तो पण हो म्हणतो. जावई आलं म्हणून पल्लवी जेवणाला मस्तच बेत असतो. नव्या पण तिच्या आईला मदत करत होती. साऊ आणि सार्थक सोबत होती. त्यांची मस्ती चालू होती. नितीन सार्थक सोबत बोलत होते. पल्लवीने जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवले. सार्थक आणि साऊने हात धुतले, जेवायला आले. पल्लवीने ताट वाढले. ते जेवायला बसले. मस्त गप्पा मारत जेवण केलं. साऊला खूप आवडले. आजी जेवण मस्त झाले आहे, साऊ म्हणते. पल्लवीला खूप आनंद झाला. सार्थकने जेवण केले. थोडा वेळ गप्पा मारल्या. घरी जायला निघणार होता. रिया राहुलकडे आली होती. नव्याला साऊला भेटता येईल. साऊ साऊ, रिया हाक मारते. तुम्ही या. साऊ त्यांच्या आजी आजोबांकडे गेली आहे. आत्ताच दादा घरी आले, त्यांना तिथंच सोडून, शालू म्हणते. आज मला वेळ होता, म्हटलं भेटून घेऊ. राहुलला भेटते. आंटी कुठे आहे? रिया म्हणते. त्यांच्या रूममध्ये असतील, शालू म्हणते. रिया राहुलला भेटायला जाते. राहुल काय करत आहे? त्याच्या रूममध्ये जाते आणि जोरात ओरडते. काय एवढ्या जोरात का ओरडली? मी दचकलो ना, राहुल म्हणतो. तेच तर करायचे होते, रिया हसत म्हणते. राहुलने तिला रूममध्ये घेतले. दरवाजाला कडी लावली. काय खूप हसू येत होतं आहे ना? तो तिच्या जवळ जात होता. ती मागे मागे जात होती. नंतर भिंत लागली. राहुलने दोघं हातामध्ये तिला बंद केले. काय आता हसू कुठं गेलं? मगाशी तर खूप हसत होती, राहुल म्हणतो. राहुल सोड, कोणी पण येऊन जाईल, रिया म्हणते. राहुल तिला मिठीत घेतो. तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. रिया डोळे बंद करून घेते. किती वेळ तो तिला मिठीत घेऊन उभा असतो. राहुल मला आंटीला घरी जायचे आहे, रिया म्हणते. राहुल तिला सोडतो.
रिया त्याला बाय करून योगिताला भेटते. थोडं बोलून ती घरी निघून जाते. सार्थक आत्ताच थोडा वेळाआधी नव्या आणि साऊला सोडून आला असतो तरी त्याला त्याची आठवण येत होती. रूममध्ये नको वाटत होतं. तो बाहेर आला. राहुलच्या रूममध्ये गेला. आताच त्याच्या रूममधून रिया गेली होती. राहुल तिच्या विचारात होता. सार्थक नॉक न करता राहुलच्या रूममध्ये गेला. राहुल त्याच्या विचारात होता. तसंच सार्थकला गोल फिरवत होता. रिया तू परत आली, मला खूप छान वाटले. राहुलचे डोळे बंद होते. सार्थक हसत होता. राहुलला गालावर एक मारली. रिया का मारते? राहुल समोर बघत होता. सार्थक तू कधी आला? राहुल म्हणतो. तू रियाच्या स्वप्नात होता. किती स्वप्न बघतो. आता ती तुझीकडेच येणार आहे. शॉपिंग पत्रिकाचे बघून घे. आपण यादी करून घेऊ. तुला काय पाहिजे तसं मला सांग. हॉल रियाचे डॅड बघणार आहे. बाकी मम बघून घेईल. सार्थक म्हणतो. सार्थक माझ्या काही इच्छा नाही आहे. तुम्हाला वाटेल तसं लग्न करू. पत्रिका कोणाला देणार? आपलेच लोक आहे. माझ्याकडून कोणाला देणार? धीरज बोलतो. त्याला पण काका बोलू देत नाही. तुला तर माहिती आहे. राहुल इमोशनल होऊन म्हणतो. सार्थक राहुलला मिठीत घेतो. त्याला समजले होते राहुलच्या मनात काय चालू असेल. त्याचे काका काकू बोलत नाही. धीरज बोलतो. त्याला पण बोलू देत नाही. काहीच भांडण नाही. राहुल त्याच्या प्रॉपर्टीमधून पण काही मागत नाही. सार्थकला पण काही समजत नव्हते. त्याने जास्त त्याचा विचार पण केला नाही. सार्थक मनात विचार करत होता. राहू चल बाहेर बसू. मोम आणि शारदा मावशी आहे. कीर्ती पण आहे. तुझे मन लागेल. नको तर विचार करू नको. ते मोठे आहेत. आपण त्यांना पत्रिका देऊन येऊ. त्यांना यायचे तर येतील, नाही तर नाही. आम्ही आहे ना. नको ती विचार करू. सार्थक म्हणतो. राहुल सार्थकला मिठी मारतो. रडायला लागतो. तुम्ही तर नेहमीच सोबत होते. नेहमीच राहणार. राहुल रडत म्हणतो. कीर्तीला पण बोर होत होतं. साऊ नाही मग काय करणार? आधी सार्थकच्या रूममध्ये गेली. तिथं सार्थक नव्हता. ती राहुलच्या रूमकडे आली. सार्थक आणि राहुलचे बोलणे तिने ऐकले. सार्थक दादा, राहुल ब्रो, मला आज बाहेर फिरायला जायचे आहे. आपण मस्त भाऊ आणि बहीण मजा करू. कीर्ती येऊन त्यांना मिठी मारत म्हणते. चल येऊ आपण फिरून. कुठे जायचे आहे? सार्थक म्हणतो. सार्थक तिला काय विचारतो? ती बोलेल पाणीपुरी खाऊया, खायला जाऊ, आईस्क्रीम खायला जाऊ, आपल्याला असंच खायला लावेल. राहुल म्हणतो. असं काही नाही. मी हे सगळं खाऊन मी हॉटेलमध्ये पण येईल. आपण तिथे पण मस्त जेवण करू. कीर्ती म्हणते. तू एवढं खाणार? मला वाटत नाही. राहुल म्हणतो. त्यांचे तू मैमय चालू होते. जायचे आहे की इथंच भांडण करत राहणार आहे? मी जाऊ का माझा? सार्थक म्हणतो. नाही. दोघं पण सोबत म्हणतात. तयारी करायला निघून जातात. वेडे आहे. कधी मोठे होतील? सार्थक म्हणतो. त्याच्या रूममध्ये तयारी करायला निघून जातो. योगिताला सांगून ते बाहेर जातात. तिघं पण खूप आनंदी होते. योगिता किती आनंदी दिसतात. तू खरंच राहुलला आपल्या मुलासारखं वागवले. त्याला पण इथला लढा लागला. त्याला सार्थक, कीर्ती किती जीव लावता. तो पण त्यांच्या किती प्रेम करतो. शारदा मावशी म्हणतात. तो किती लहान होता. आई बाबा नाही. त्याचे काका काकू त्याला सांभाळायला नाही म्हणत होते. मला काही जड नव्हता. सार्थकचे डॅड पण काही बोलले नाही. त्यांनी पण सार्थक सारखे त्याचे लाड केले. सार्थक आणले तसे त्याला आणले. सार्थक आणि त्याचे खूप जमायचे. शांत होते. अभ्यासात पण हुशार होते. सार्थक त्याच्यापेक्षा मोठा पण कधीच दादा म्हणत नव्हता. माझा मित्र आहे दादा म्हणणार नाही. नव्याला वहिनी म्हणतो. योगिता म्हणतात. खरंच खूपच प्रेम आहे. कीर्तीला पण दोघं भाऊ लागतात. शारदा मावशी म्हणतात. त्यांना दुःखी बघू शकत नाही. त्यांच्यासाठी काही पण करायला तयार असते. सार्थक खूप सांभाळलं आहे जेव्हा नव्या नव्हती. योगिता म्हणतात. आपले पोरं एकमेकांना जीव देणारे आहे. आमचं कसं असं निघालं काय माहिती. शारदा मावशी दुःखी होत म्हणतात. त्याला नीट शिकवण दिली त्याने घेतली नाही. कशाला तो विचार करते. सोडून दे. योगिता म्हणतात. सार्थक आणि राहुल, कीर्ती मस्त एन्जॉय करत असतात. तिला काय खायचे आहे ते सगळं देतात. पाणीपुरी खूप खाते. मस्त बाहेर जेवण करतात. आईस्क्रीम खातात. मग घरी येतात. योगिता, शारदा मावशी पण घेऊन येतात. तर पुढील भागात राहुलचे काका काकू कोण आहे? धीरज कोण आहे? सार्थक नव्याला घेऊन येईल का?
रिया आणि राहुलचे लग्नाचे कसं करतात, ते कसं ठरवतात हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा विधी लिखित. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.